जय शिवराय. मी सचिन गाडीवकर. मित्रांनो, घरात बसान कंटाळलेलो. संडे होतो आणि म्हटलं हा खय जाऊया. तर बायको बोलली की आरे कॉलनीत जाऊया. तर म्हटलं वाटावाट बाईक काढलंय आणि मग आरे कॉलनीत जाऊ. आम्ही निघालो. तर आरे कॉलनीत जाता जाता रस्त्यात आमच्या डोक्यात अजून एक प्लॅन झालो की घरात आज खरवस बनवूया. तर म्हटलं आता आरे कॉलनीत थंय बऱ्याच अशा डेऱ्या असत, ते म्हशी आणि गाई अशा म्हणजे गव्हर्नमेंटच्या डेअरी फार्म असत. तर थंय दूध आणि बरेच असे पदार्थ भेटतात जे दुधा दह्यापासून बनवले जातात ते असे. तर थंय दूध आणि आम्ही चीक घेतलो. मेन खरवससाठी या दोन गोष्टी लागतात. थंय ओरिजिनल असा भेटतात असं म्हणतात, पण तुमका चांगलाच माहित आहे ओरिजिनल भेटता की नाही वगैरे. आता कसा सगळे ओरिजिनलच्या नावाखाली काही करून पब्लिकला असे बनवतात. तर म्हटलं चला घेऊया आपण. तर आईन मग सुरुवात पण केल्यान घराकडे आणल्यावर. तर त्यासाठी त्यांना खोबरा आणि जिरा या दोन गोष्टी मिक्सरला लावून घेतल्या. त्याच्यात थोडी हळद टाकल्यात आणि पाणी पण टाकूचा थोडा लागला. तर अशा पद्धतीने ही थोडा वाटापत आता करून घेतल्या तिना. तर मित्रांनो, तुमका माहित आहे आता एक बातमी न्यूजला पसरली आहे की यूपीमध्ये वाराणसीमध्ये मणिकर्णिका घाट असा जो आपल्या अहिल्याबाई होळकर यांनी बनवलेला असा. तर तो पूर्णपणे केलेलो असा या लोकांनी, तिथल्या राजकारण्यांनी. तर मित्रांनो, तुमका किती योग्य वाटतं ह्या सगळा. तर तुम्ही कळवा ह्या व्हिडिओमध्ये. कारण हे पूर्वजांची आपली संपत्ती असतात, ते असे ते जपून ठेवले गेले पाहिजे. ह्या त्यांना कळावा हवा होता, पण नाही तसा केल्याने. आईनाकडे चीक आणि दूध ह्या एका टोपात काढून मग ते थोडा त्याच्यात मग वाटापजा केल्यान तर त्याच्यात टाकल्यान तिनं आणि चांगला ढवळून घेतल्यान. त्या काय काय जण साखर पण टाकतात, पण मोस्टली गुळच टाकतात. आमच्या इकडे गुळच टाकतात. तर अशा प्रकारे त्या सगळा फेटून घेतल्यान वगैरे आणि चांगला एकदम मिश्रण रेडी केल्यान. आणि मग नंतर मग हा मिश्रण एका टोपात एक मोठं टोप घेतल्यान आणि त्या मोठ्या टोपात पाणी वगैरे ठेवून, जसं आदान ठेवतो तसा त्या टोपात पाणी वगैरे ठेवून मग त्याच्यात जो टोप बारको ठेवल्यान ज्याच्यात मिश्रण होता या सगळ्या गोष्टीचा. तर आणि त्याच्यावर ताटली मारल्यान आणि साधारण अर्धो तास किंवा 45 मिनिटं ठेवून तो खरवस मग रेडी केल्यान एकदम. तर ह्यो तुम्ही बघू शकता कशा प्रकारे झालो हा तो. तर त्याचे स्लाइस पण चांगले बऱ्यापैकी इले, म्हणजे एकदम फुल असं चांगलं रेडी झालेलो होतो. तर ह्यो व्हिडिओ तुमका आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. खाऊ घ्यावा. जय शिवराय.